नमस्कार मंडळी. तुम्हाला पहिलं म्हणजे प्रश्न पडला असेल की एवढी दिग्गज मंडळी एकत्र काय करते. नाही म्हणजे घाबरू नका, मी मला स्वतःला याच्यात मोजत नाही आहे. मी ह्या तिघांबद्दल बोलते कारण का आजचा जो विषय आहे, आजच्या ज्या माणसाबद्दल आपण बोलणार आहे तो माणूस इतका मोठा आहे. त्यांचं नाव आहे पु ल देशपांडे आणि यावर्षी 2025 रोजी 12 जूनला त्यांना जाऊन 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे ही सगळी मैफिल जमलेली आहे आणि मला वाटत नाही की ह्यांचा वेगळा काही परिचय करून द्यायची गरज आहे, कारण का यांच्या नावातच प्रत्येकाच्या यांचा परिचय दडलेला आहे. त्यामुळे आपल्यासोबत आहेत दिलीप प्रभावळकर सर, सोनाली कुलकर्णी मॅम आणि कौशली नामदार सर आणि मी स्वतः अथर्व सुदामी. आणि मला पहिला प्रश्न हा विचारायचा की तुम्ही तिघही लोक पुलंना भेटलेली माणसं आहात, ते भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे. तर आपण ऐकणारे पुलं किंवा वाचलेले पुलं हे प्रत्यक्ष वेगळे होते का तसेच होते? दिलीप काका सगळ्यात जास्त वेळेला भेटलेत, त्यामुळे मी आधी माईक त्यांच्याकडे देते. वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, माझ्या वयाच्या वेगवेगळ्या स्टेजला मी त्यांना स्टेजेसना भेटलो आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांचा अगदी लहानपणापासून खूप चाहता होतो. म्हणजे मला एक नवल वाटायचं की एक माणूस इतक्या सगळ्या गोष्टी कसा काय करू शकतो. म्हणजे मी नुसता चाहता नव्हतो, मी भक्त होतो आणि या माणसाला कधीतरी भेटायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. कारण मला स्वतःला असं वाटतं की एक विनोद नगरीमध्ये ते माझ्या हाताला धरून घेऊन गेले असं मला वाटतं की विनोदाकडे बघायची दृष्टी त्यांनी दिली किंवा व्यंग्य शोधण्याची, विनोद शोधण्याची ही वृत्ती ही पुलंमुळे मिळाली असं मला वाटतं. निदान साहित्य वाचताना तर हे सगळं पुलंमुळे घडलं माझ्या आयुष्यामध्ये. आणि वेगवेगळ्या स्टेजेसना मग मी इतका त्यावेळेला एक भारावूनपेक्षा भारून गेलो होतो पुलंच्या एकूण सगळ्या त्या प्रतिभेनी आणि कर्तृत्वानी की एकदा बाबांचे मित्र माझ्या घरी आले होते, कुडाळकर नावाचे. ते पुलंच्या खूप जवळ होते, विलेपार्ले म्युझिक सर्कलमध्ये ते काम करायचे. पुलं पण तिकडे होते पार्ल्याला. आणि त्यांनी बघितलं तर त्यांनी कात्रण बितरणं मी कापून ठेवली होती. अशी खूप गठ्ठा होता कात्रणं. पुलंच्याबद्दल काही वृत्तांत आला की तो पुलंनी संगीत दिलेली गाणी त्याची यादी होती वगैरे. तर ते बघून चकित झाले. तर ते बाबा म्हणाले की वा ह्याला पहिल्यापासून पुलं बघताय म्हणून. मी म्हणून माझ्याकडे पुस्तकं पण आहेत. मी त्यांना 25 पुस्तकं पुलंची आणून दाखवली, कवरे बिवरे घातलेली. आणि हा सगळीच त्याच्यामध्ये अगदी बटाट्याची चाळ आणि गोळा बिरीज आणि खोगीर भरती वगैरे वगैरे. आणि मग तर ते बघून ते म्हणाले की तुला पुलंना भेटायचं आहे का. आता मला आकाश ठेंगणं झालं. मग ते मला घेऊन गेले पुलंना पार्ल्याला. एका नाटकाचा मुहूर्त पुलंच्या हस्ते होता. राजे मास्तर नावाचं सीना पेंडसेंचं नाटक होतं. तर तिकडे मला ते घेऊन गेले आणि मी पहिल्यांदा माझं दैवत समोर अक्षरशः भारावून गेलो. ती भक्ती पुढे पुढे मग कमी झाली, पण पुलंच्या साहित्यावर शेवटपर्यंत प्रेम राहिलं. आणि मग पुलंकडे मी बघत राहिलो. आणि गंमत म्हणजे पडद्याबाहेरचं, नाटकाबाहेरचं ते पहिलं दर्शन होतं मला. तर ते त्यांचे रोल्स आठवण्याऐवजी मला त्यांच्या साहित्यातले उतारे आठवायला लागले त्यांना बघून. म्हणजे साहित्यिक म्हणून मी त्यांना बघितलं, नट म्हणून बघितलं नाही त्यावेळेला, किंवा संगीतकार म्हणून बघितलं नाही. आणि मग ते म्हणाले भेटूया आपण. तर मला आता वाटतं की पुलंच्याच साहित्य व्यक्ती आणि वल्लीमधला सखाराम घटने आहे, त्यावेळेला तो माझ्यात बऱ्यापैकी सखाराम भेटले होते. फक्त मी छापील बोलत नव्हतो. तो तसा असणार त्यावेळेला माझ्यात. त्यावेळेला आणि मग भेटूया हां असं म्हणजे मग कौतुकाने हात करून म्हणाले. तर नंतर मग मात्र आम्ही भेटत राहिलो अनेक वेळा. त्यांच्या नाटकात मी काम केलं, एक झुंज वाराशीमध्ये. बरंच माहीत आहे पुढे नंतर पुलंचा संबंध खूप येत गेला. पण ती पहिली भेट माझी होती. आणि पुलंच्या बटाट्याची चाळ ह्या एक चमत्कार ज्याला म्हणता येईल, माइलस्टोन आपल्या मराठी रंगभूमीवरचा, त्याला जाण्याचं भाग्य मला लाभलं. मी अनेक वेळा तो बघितला. आणि असं काहीतरी आपण करायला पाहिजे असं वाटण्याऐवजी आपण हेच करायला पाहिजे असं मला वाटलं. आणि त्यातला भ्रमण मंडळ हा भाग मी माझ्या हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात सादर केला. पण आणि त्याला बऱ्यापैकी आता ते उत्तेजन देतात, आपला मुलगा आहे, आपला मुलगा. तर ते त्यावेळेस तो खूप हे झालं रिसिव्ह. मग आमच्या एका कॉलनीतल्या खडूस वकिलांनी मला सांगितलं की तू पुलंची म्हणजे सुनेत्रा देशपांडेची परवानगी घेतली होतीस का ते केलं. मला काही परवानगी हा प्रकार असं माहीत नव्हतं. नाही, ते तुझ्यावर केस करतील. मी फार घाबरलो होतो असं ते गंमत नंतर सगळी. पण त्या बटाट्याची चाळमुळे पुलंना प्रचंड कीर्ती मिळाली, यश मिळालं. आणि माझ्या छोट्याशा परिघामध्ये मला ते केल्यामुळे आत्मविश्वास मिळाला. तर हे पुलंचं खूप पुढे सांगण्यासारखं आहे. आपण सगळेच बोलूया. पण हे अगदी पुलंचं पहिल्यापासून माझं, असं मी म्हटलं त्याप्रमाणे
चाहता म्हणण्यापेक्षा एक आयडल वर्शिप म्हणा किंवा एक ती भक्ती केली पुलंवर. आणि नंतर मग ओव्हर द इयर्स आपण जसे अधिक अधिक वाचत जातो, बघत जातो, स्वतः करत जातो, तसं मग आपली ती भक्तिभाव कमी होतो, थोडं ऑब्जेक्टिव्हली बघायला लागतो आपण. पण तरीसुद्धा अगदी शेवटपर्यंत पुलंबद्दलचं, पुलंच्या साहित्याबद्दलचं, पुलंच्या परफॉर्मन्सबद्दलचं आणि पुलंच्या गाण्यांबद्दलचं प्रेम शेवटपर्यंत तसंच राहिलं, अजूनही आहे. ग्रेट. मला माहीत नाही की पुलंना काही कधी आठवलं असतं की ते अशा एका मुलीला भेटलेत. पण मी सगळ्यात जास्त त्यांना पाहिलं कधी तर पु ल आणि सुनीताबाई जोशी हॉस्पिटलच्या तिथे रुपाली ते चालायचे रुपालीच्या आसपास. आणि मी त्यांना असंख्य वेळेला तिथे पाहिलेलं आहे. धावत जाऊन मागणं, घाबरलेले लोक मागणंच असं कागद देतात ना, सही सही असं म्हणून, तसं करून सही घेतली आहे. NCPAला जेव्हा पु ल प्रमुख होते तेव्हा NCPAत डॉक्टर जब्बार पटेलांचं एक शूटिंग होतं. म्हणजे फारच दिग्गज माणसांची मांदियाळी आहे या गोष्टी, या किस्स्यामध्ये की पु ल प्रमुख होते. पु ल आणि सुनीताबाई आले होते शूटिंग बघायला. शूटिंग होतं डॉक्टर जब्बार पटेलांचं कुसुमाग्रजांवरती. त्यात कविता म्हणणार होते महानोर आणि त्यांच्याबरोबर मी. तर मला अजूनही आठवतं की NCPAच्या पायऱ्यांपाशी पु ल आले होते, सुनीताबाई होत्या त्यांच्याबरोबर आणि त्यांनी आम्हा सगळ्यांची 5 मिनिटं गप्पा मारल्या होत्या. त्यातही हसवलं होतं आम्हाला. आणि नंतर आशय फिल्म क्लबतर्फे एकदा कमल हसन यांचा पुण्यात सत्कार झाला होता. त्यांचा आणि पुलंचा वाढदिवस पाठोपाठच मला वाटतं नोव्हेंबर 7 की 8ला कमल हसन, पुलंचा 8, कमल हसन 8 की 9 असं माझ्या मनात काहीतरी आहे. तर तेव्हा आशयच्या म्हणजे त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करणार होते. तर सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव म्हणाले होते की भेट घडवून आणायची आहे पुलंची, तर चल तू पण. तर म्हणजे जसे आपल्या वारीमध्ये हौसे नवसे गवसे सगळे असतात, तर गवशांपैकी मी एक होते. मीही गेले होते आणि पु ल फार प्रेमाने भेटले होते. म्हणजे मला असं वाटतं आपलं ज्यांच्यावर प्रेम असतं, जे आपले आयडॉल्स असतात, त्यांना आपण भेटू नये अशी एक भीती असते मनात. नेव्हर मीट युअर हिरोज असं म्हणतात. हां, की आपला भ्रमनिरास नको व्हायला यासाठी. पण पुलंच्या बाबतीत असं कधीच झालं नाही, कारण त्यांनी मला असं वाटतं ते वजन कधी घेतलंच नाही की आता मी कशासाठी जगू, कुणाचा भ्रमनिरास होऊ नये म्हणून जगण्यातले ते नव्हतेच. ते त्यांच्याच स्वतःच्या सृजनशीलतेत इतके व्यग्र होते मला वाटतं आणि जगण्यात, की असं कधीच झालं नाही की कुणाचं मन दुखावलं असेल किंवा कुणी निराश होऊन गेलं असेल. वा, ग्रेट. कौशल सर, तुम्ही? मी त्यांना भेटलो ही कथा फार त्यांच्या लिखाणा इतकीच मनोरंजक आहे. मी अगदी ताजा फडफडीत संगीतकार होतो तेव्हा. म्हणजे 1-2 माझे कॅसेट्स बाहेर आले असतील आणि तेव्हा असं काय दुनिया मेरी जेब में टाईप फिलिंग असतं ना, तसं फार उत्साह की आता आपल्याला बरीच गाणी करायची आपण. आणि एक दिवस सकाळी असंच रात्री रेकॉर्डिंग करून आलो होतो आणि सकाळी सूर्यवंशी असल्यामुळे झोपलो होतो आणि फोन वाजला, लँडलाईन. मी झोपेत फोन उचलला आणि समोरून आवाज आला की मी पुलंचा असिस्टंट बोलतोय आणि आम्ही आत्ता इथे जांभूळपाड्याला आहोत. गेले 3 दिवस भाई फक्त तुमची गाणी ऐकतात आणि त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. आता असे फोन मी पण खूप केलेले आहेत आमच्या मित्रांना. त्यामुळे माझी खात्री होती की हा आमच्या कुठल्या तरी एका द्वाड मित्राचा फोन आहे, तर आपण या जाळ्यात फसायचं नाही असं त्या झोपेत सुद्धा मी इतका अलर्ट होतो. आणि मी म्हटलं की नाही, खरं सांगू का तुम्हाला, मला वेळ नाही आता आणि 15 दिवसात माझं लग्न पण आहे, त्यामुळे खरोखर मला वेळ नाही होतं म्हणजे लग्न, तर मी नाही येऊ शकणार जांभूळपाड्याला, सॉरी. त्यामुळे मी खुश होतो की आपण बरोबर तो एक हे परतावून लावला म्हणून.
तर ते म्हणाले अरे हो का, असं आहे का, बरं समजा दुपारी भाईंनी फोन केला तुम्हाला तर चालेल का? म्हटलं हां चालेल, अगदीच चालेल. म्हणून फोन खाली ठेवून दिला आणि परत झोपायला गेलो. त्यामुळे उठल्यावर हे सगळं विसरलो होतो मी. 4 वाजता फोन खणखणला. मी फोन घेतला, पुन्हा आवाज आला की मी पुलंचा असिस्टंट बोलतोय, 1 मिनिट भाई बोलतायत. पुढचा जो आवाज आला तो साक्षात पु ल देशपांड्यांचा आवाज होता. आणि मी जी माझ्या पायाखालनं जमीन सरकली की आपण किती आगाऊपणे उत्तर दिलेलं आहे सकाळी. आणि ते म्हणाले की आम्ही इथे आहोत आत्ता जांभूळपाड्याला, मी राहायला आहे इथे 2-3 दिवस आणि मी तुमची गाणी ऐकतोय जरा आणि आवडली मला ती, मला तुम्हाला भेटायला आवडेल. मला असंही कळलं की तुमचं लग्न आहे, तर दोघं आलात तर आशीर्वाद देईन. आणि मग काय नाही म्हणतो माझी. मी माझ्या होणाऱ्या बायकोला, सुचित्राला, म्हणजे आता जी आहे तिला सांगितलं की असं असं आहे आणि पुलंनी बोलवलंय. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जांभूळपाड्याला गेलो आणि खरोखर ते तिथे होते. त्यांची तब्येत बरी नाही म्हणून सुनीताबाईंनी कटाक्षाने बजावलं होतं की कोणालाही भेटायचं नाही, तुम्ही विश्रांतीसाठी जाता तिथे. दारं बंद होती, दाराच्या बाहेर गर्दी होती त्यांना बघायला आणि आम्हाला फक्त आत घेतलं त्यांनी. आणि मग आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. खरोखरच त्यांच्या उशाशी माझ्या 2 कॅसेट्स होत्या आणि 1 अनरिलीज कॅसेट होती, जी गाणी मी केली होती पण फार कोणाला ती बाहेर आली नव्हती. म्हटलं हे कसं काय यांच्यापर्यंत गेलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की माझी मैत्रीण बहीण आहे संपदा बेलवलकर, ती पण ओळखत नव्हती त्यांना. तिने पुलंच्या घरी फोन केला. आता तिच्या सुदैवाने तो सुनीताबाईंनी न घेता पुलंनी घेतला आणि तिने त्यांना सांगितलं की हा एक नवीन संगीतकार आहे, याचं गाणं तुम्ही ऐकलंच पाहिजे, मी तुम्हाला आता कॅसेट्स पाठवते. मग तिने पाठवल्या, त्यांनी त्या ऐकल्या आणि त्यांनी माझा फोन नंबर कुठून मिळवला मला माहिती नाही, पण त्यांनी मिळवून त्यांनी फोन केला होता. पण त्यानंतर त्यांनी त्या कॅसेटमधलं प्रत्येक गाणं वाजवून माझ्यासमोर की हे मला का आवडलं, मग याच्यात आवाज तो चांगला वापरला आहेस, ही जागा चांगली उतरली आहे, मग याच्यात बासरी चांगली वाटते, असं एक एक गाणं ते सगळं ऐकवलं मला. आणि मग ते झाल्यानंतर ते म्हणाले की तुला का असं वाटलं की कवितांना चाली द्याव्या, कारण त्या सगळ्या कविता होत्या, म्हणजे बोरकर, कुसुमाग्रज, ग्रेस, महानोर, पु. शेरेगे, मर्ढेकर, अशा लोकांच्या त्या कविता होत्या, त्यांना चाली गेल्या. ते म्हणलं तुला का असं वाटलं की कवितांना आपण चाली द्याव्या. पुलंच्या खरं प्रेमाचा विषय कविता आणि कवी. तर आता त्यावेळी काय असतं की आपले असे टेम्पलेट्स तयार असतात ना की या प्रश्नांना साधारण काय उत्तर द्यायचं. तर मी म्हटलं की नाही, मला ना काहीतरी वेगळं करायचं होतं. तर त्यांनी असा खांद्यावर हात ठेवला माझ्या आणि म्हणाले की तुम्ही चांगलं करा, वेगळं आपोआप होईल. तो सल्ला मी आयुष्यात विसरलेलो नाहीये, कारण इतका साधेपणा आहे त्याच्यात. आणि आपण साधं सोपं किंवा सहज सोपं असं एकत्र वापरतो, पण जे साधं असतं ते अभावानेच सोपं असतं. इतका डायरेक्ट आणि साधं सल्ला. आणि मला असं वाटतं की ती एक गोष्ट माझं असं गायडिंग प्रिन्सिपल राहिलेलं आहे माझ्या आयुष्यात किंवा कारकिर्दीत सुद्धा, की तुम्हाला चांगलं करतो, वेगळं ते आपोआप होईल. वेगळं करायच्या जिद्दीने असं काहीतरी वेगळं होत नाही किंवा करू नकोस. पण त्यांच्या सगळ्या बोलण्यात इतकी आपुलकी होती. तर त्याच्यात एक कविता होती, बाई या पावसानं, ज्याला चाल पुलंची पण आहे आणि मी पण वेगळी केली होती. तर मी जरा आगाऊपणा करून विचारलं की तुम्हाला यातली कुठली चाल आवडली. तर ते असं बघितलं त्यांनी माझ्याकडे आणि मिश्किलपणे हसले आणि म्हणाले माझी. आणि खूप चांगला वेळ घालवला. मग आता मी कॅमेरा नेला होता, पण इतक्या मोठ्या माणसाला विचारायचं कसं की तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे किंवा व्हिडिओ तुमचा घेऊ का, तो छोटा व्हिडिओ. तर ते म्हणाले की अरे हा व्हिडिओ कॅमेरा आहे का. तर ते म्हणाले, मी म्हटलं की हो. हां, ते आपल्या दिनेशकडे तसाच आहे हा. मग घे याच्यावर आणि परत दे मला तुझ्या लग्नाची पत्रिका. मग पहिला सोपस्कार झाला होता लग्नाची पत्रिका देण्याचा.
तो परत केला, मी आणि सुचित्राने त्यांना नमस्कार केला, परत वाकून ते व्हिडिओवर आहे आणि तो आता फोटोही आहे. जाताना त्यांनी फळं दिली आम्हाला. मला असं वाटलं की एका 80 वर्षाच्या माणसाला त्या वयात त्यांना असं वाटलं की एखाद्या नवीन मुलाचं काम आपण ऐकलं पाहिजे. नुसतं ऐकलं पाहिजे इतकंच नाही तर त्याला बोलवून त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याचा उत्साह वाढवला पाहिजे. आणि हे खरं तर त्यांच्याकडनं घेण्यात, तू म्हणालीस ना, हे ते श्रीमंत का कोणाला असा भ्रमनिरास होईल. म्हणजे ते कलाकार होते, उत्तम लेखक होते, ते संगीतकार होते, हे सगळं बरोबर आहे. पण ते ज्ञानेश्वरांचं आहे ना की वाचे बरवे कवित्व आणि कवित्वे बरवे रसिकत्व. पु ल हे फार उत्तम रसिक होते आणि ते बघून तुम्हाला असं, मला अजून असं दाटून येतं त्यांना की इतकं असं आपल्याला सुद्धा झालं पाहिजे की नवीन लोकांचं आपल्याला इतक्या दिलखुलासपणे कौतुक करतात. बरोबर. तो फार भारी अनुभव. ग्रेट. म्हणजे मी त्यांचा एक इंटरव्ह्यू ऐकलेला, त्याच्यात ते ऑडिओ इंटरव्ह्यू, त्याच्यात ते म्हणले होते की माझं सगळ्यात जास्ती प्रेम आहे ते जगण्यावर आहे. तर त्याच्यातच मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि पण असं झालं की आत्ता म्युझिकच्या विषय निघाला म्हणून की त्यांच्या म्युझिकबद्दल फार कमी बोललं गेलं. म्हणजे खूप लोक असे बोललेले नाही आहेत. आत्ता तुम्ही म्हणलात की ते शब्द वाचून कळले सर, हे त्यांची चाल हे फार लोकांना माहीत नाही. इंद्रायणी काठी, हो, भीमसेन जोशींचा अभंग होतो. इंद्रायणी काठी पुलंची चाल आहे, हे नव्हतं मला माहिती. तर त्याच्यावरून एक गंमत सांगतो, मला आता आठवली. मध्ये मी हे वाचलं एक रवींद्र पिंगेंचं. तर त्यांनी ते रवींद्र पिंगे असं त्यांनी लिहिलं होतं की ते कोकणातल्या कुठल्या तरी एका छोट्याशा बंदरात तिकडे तरीची वाट बघते. तर म्हणजे काय, छोटी होडी ना, तरीची वाट बघत होते. तिकडे एक अतिशय कंगाल आणि गरीब वस्तीतली मुस्लिम बाई आपल्या 3-3.5 वर्षाच्या मुलाला रिझवत होती. त्याला टाळ्या वाजून गाणं म्हणायला सांगत होती. आणि ते गाणं ऐकून, आईने म्हटलेलं गाणं ऐकून ते डुलत होतं, नाचत होतं, आनंदाने हसत होतं वगैरे. तर तिला ते बरोबर ती गाणं म्हणून त्याला रिझवत होती. ते गाणं होतं नाच रे मोरा. त्या बाईला मराठीची अक्षर ओळख नव्हती, तिला काही माहीत नव्हते. कोणी लिहिले, गदी माडुळकरनी लिहिले, पु ल देशपांडेची चाल, तिला काय माहीत नव्हतं. तर हे तो आनंद बघून ह्यानं इतकं रवींद्र पिंगेनं हे झालं की त्याने ते कळवलं पुलंना कळवलं. आणि पु ल म्हणाले आता मला कंपवातामुळे खूप लिहिता येत नाही, माझा हात थकतो, पण पिंगे तुम्हाला कळवलंच, हे खूप बरं केलंस की ह्या अशा म्हणजे सूर हे चिरंतन आहेत. आणि म्हणजे मी पु ल देशपांडेंनी हे केले, हे लोक विसरून गेलेत, ही चाल माझी हे लोक विसरून गेलेत असं ते म्हणाले. ती चाल दिली त्या गोष्टीला आता 72 वर्ष झाली. देवबाप्पातलं आहे का गाणं? देवबाप्पातलं गाणं आहे, 1953 मधला देवबाप्पा आहे. हे 2025 आहे, म्हणजे 72 साल झाली, अजूनही नाचरे मोरा हे लागतं. ते पुलंची चाल आहे. ते म्हणाले की अरे मी माझं काही पराक्रम नाहीये, मी फक्त मनापासून काम केलं, ते त्यांना आवडलं. आता मी थांबतो कारण माझा हात कापतोय असं रवींद्र पिंगे म्हणाले. हे पत्र मला पुलंनी पाठवलं म्हणून. हे सूर चिरंतन असतात. भास्कर बुवांची ते म्हणाले की हे स्वर 100 वर्ष झाली तरी अजून टिकून आहेत. ते पु ल देशपांडे नाव तिला माहीत नसेल, पण हे तिला आनंद मिळाला, तिला काय माहीत नाही, त्या कुठली तरी वस्तीतली. तर ही जादू आहे. तर ते मला कौशल्य विचारायचं होतं की हे शब्दांवाचून कळले सारे, नाचरे मोरा, ही काय जादू असेल, ही काय मॅजिक असेल, ही काय त्याच्यातमधले गोडवा असेल किंवा सौंदर्य असेल की जे इतकी वर्ष टिकतं की ती चाल म्हणायला सोपी आहे, हावभाव करायला सोपी आहे, शिकवायला सोपी आहे, आनंद व्यक्त करायला सोपी आहे. असं काय नेमकं इतकी वर्ष टिकतं ते जे म्हणाले सूर चिरंतन, त्याच्यावर तुझं नाही, ते खरंच आहे. मला नेहमी असं वाटतं की मी असं म्हणतो की म्युझिक इज ट्रूथ इन हाय डेफिनेशन. की तुम्हाला सगळ्या गोष्टी शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे. आता ते शब्दांच्या पलीकडे काय आहे आणि ते कसं तुमच्यापर्यंत पोहोचवतं, सूर आहे. आणि इथे सुद्धा मला तो
पुलंचा रसिक म्हणूनच गुण जात होतो. ते संगीतकार जे आहेत ना, पु ल संगीतकार म्हणून, तर ते उत्तम रसिक असल्याचं द्योतक आहे. कारण तुम्ही बघितलं तर इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, आता हे पुलंची झाले आणि माडगुळकरांनी लिहिलेलं आहे ते. म्हणजे लोकांना असंही वाटतं की तुकारामांचं किंवा कुठल्या तरी संत कवीचंच ते असेल. तर इंद्रायणी काठी हे काय आहे तर अवघाची संसार, हीच चालेल ती, अशीच चालेल. पण ते संस्कार परत, कारण शेवटी 12 सूरच आहेत, 12 सुरांमधलीच ती सगळी मुसाफिरी आहे, त्यामुळे तेच येणार. पण पुलंची तुम्ही बघा की मला असं नेहमी वाटतं की एक नवीन कलाकार असतो किंवा संगीतकार असतो ना, तो दुसऱ्यांची नक्कल करतो. जो चांगला संगीतकार असतो तो स्वतःची शैली निर्माण करतो, पण जो उत्तम संगीतकार असतो तो ती शैली सोडतो. पुलंची ही एक शैली आहे असं तुम्हाला सांगता येत नाही, कारण ते इतके उत्तम रसिक होते आणि इतक्या लोकांचा ते स्वतःवर परिणाम होऊ द्यायचे. त्याला एक फार मोकळेपणा लागतो की अभिषेकींची चाल आवडली तर त्यांच्यासारखं आपण काहीतरी केलं, आपलं आलं आपोआप, तर ते त्यांच्या बाबतीत व्हायचं. म्हणजे तो असा असतो ना, तो बुद्धिबळातला वजीर असतोच सुरुवातीला मांडलेला, पण एखादं प्यादंसुद्धा शेवटपर्यंत प्रवास करून गेलं तिथे तर तो वजीर होतो त्याचा. तसं मला वाटतं पुलंचं रसिकत्व होतं की एक एक पायरी त्यांनी इतकं आत्मसात केलं होतं, इतक्या लोकांचं इतकं उत्तम ऐकलं होतं की ते तसे व्हायचे. आणि नाचरे मोरासारखं मला परत त्याच्यातला साधेपणा, की मुलांचं गाणं आहे तर नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाचरे मोरा नाच, कुठे त्याच्यात आव नाही की मी काय चाल करतोय. तो ऑस्कर वाईल्ड लिहितो याच्यात पिक्चर ऑफ डोरियन ग्रेच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं आहे की टू रिव्हील आर्ट अँड कन्सील द आर्टिस्ट, दॅट इज आर्ट सेम. की कला दिसली पाहिजे आणि कलाकार अदृश्य झाला पाहिजे. तसं त्यांच्या गाण्यामध्ये इतकं असं पाण्यासारखं नितळ की तुम्हाला शब्दा वाचून कळले सारे. हे पुलन ते जे म्हणतात की ते पुलंनी केलं हे विसरतील. नाम गुम जाएगा चेहरा हे बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है जर याद रहे. तर ते सूर असे आहेत, ते लक्षात राहतात ते. आणि तसं ते शब्दा वाचून कळले सारे की गंमत म्हणजे शब्दांच्या पलीकडे हे असेल किंवा माझे जीवन गाणे, हे बिल्हण नावाची संगीतिका आहे जी पाडगावकरांनी रेडिओसाठी लिहिली. आणि मला वाटतं तेव्हा पु ल आणि पाडगावकर दोघेही रेडिओज होते आणि त्यांनी ती अशी 50च्या दशकात कधीतरी ती लिहिली असेल. आणि पुलंचं संगीत आहे त्याला. आणि तेव्हा जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, देवकी ताईंची म्हणजे देवकी पंडितांची आई आणि शोभा गुरटू या गायला होत्या त्या संगीतिकेत. आणि 50 वर्ष झाल्यानंतर दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे एक कार्यक्रम होणार होता आणि मग त्याच्यात पुलंची गाणी करावी असा एक हे विचार त्यांनी मांडला. सुरेश खरे होते तेव्हा. तर ते सुनीताबाईंना भेटायला आले पुण्याला आणि त्यांना सांगितलं की असं असं कार्यक्रम करतोय. ते म्हणले कोण करतंय? ते म्हणले कौशल आमचा करतोय कार्यक्रम. ते म्हणले मग तो करत असेल तर त्याला सांग की नुसती पुलंची गाणी घेण्यापेक्षा बिल्हण कर. तर तेव्हा बिल्हण काय आहे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मग त्याचं स्क्रिप्ट आहे का म्हणून मी पाडगावकरांना फोन केला. तर ते म्हणाले अरे माझ्याकडे नाही आहे स्क्रिप्ट, पण तुला मिळालं स्क्रिप्ट कुठे तर तू लिहून मला देते. मग आम्हाला लक्षात आलं की त्याचं 2च रेकॉर्डिंग्स आहेत, एक किशोरीताईंकडे आणि एक लालजी देसाईंकडे. तर किशोरीताईंकडे कसं मागणार आपण की तुम्ही रेकॉर्डिंग द्या, म्हणून आम्ही लालजी देसाईंकडे गेलो. त्या लालजी देसाईंच्या रेकॉर्डिंग त्यांच्याकडे जे रेकॉर्डिंग होतं त्याच्या एका स्पीकरमधनं फक्त असा आवाज येत होता
आणि त्यामुळे बरंचसं स्क्रिप्ट आम्ही आमच्या मनाने लिहिलं. पण त्यात एक विलक्षण गोष्ट मला कळली की नंतर त्या अभिषेकींनी रेकॉर्ड केलं गाणं आणि त्यांनी त्यांच्या याच्यात गायलेलं आहे ते, कारण ते एका तंद्रीत जातो कलाकार आणि गातो. पण मूळ गाण्यात आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री असं अभिषेकी गायलेत. पण मूळ काय माहितीये, ते मूळ बिल्हणमध्ये आठवते पुनवेच्या रात्री लक्षचंद्र विरघळले गात्री मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले. वा, वा. आणखीन मला त्यांच्या संगीतातली एक खासियत अशी वाटते की ते जेव्हा लिहितात तेव्हा अनेक संगीताचे संदर्भ त्यांच्या लिखाणात येतात. की वरदाबाईंनी तुमबिन मोरीत तोंड घातलं, बटाटीचा तर तुमबिन मोरी बंदिश आहे ती, किंवा असे अनेक आहेत त्यांचे. तसं त्यांच्या संगीतामध्ये त्यांच्यातला ॲक्टर डोकावतो. कारण इतकं चांगलं सूक्ष्म त्याच्यातले मायक्रो इमोशन्स समजणं, कारण शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे याला ढोबळ चाल देता येईल एक. पण मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले ह्याच्यातला जो तरलपणा आहे ना अगदी, तो त्यांच्या याच्यात येतो. मला असं वाटतं की तो त्यांच्यातला कलावंत लेखक त्या संगीतात पण डोकावतो. पण एखाद्याची अभिरुची श्रीमंत किती असावी. तू आज हार्मोनियम घेऊन आलास आणि उघडलीस नुसती, तर असं बरं वाटलं की हे पुलंच्या निमित्तानं आपण गप्पा मारणार आहोत आणि हार्मोनियम आल्यामुळे कसं पूर्ण झाली मैफल असं वाटतं. म्हणजे किंवा पुलं जेव्हा उल्लेख तू संगीताचे म्हणतोयस, पण त्यांच्या अशा न ठरलेल्या मैफिली जेव्हा व्हायच्या अनौपचारिक, किती मित्र असायचे, किती जणांची त्यांची मैत्री होती. म्हणजे जे आजच्या काळात फार अवघड वाटतं आपल्याला, की एक तर असं वाटतं की ह्यांची गँग आहे असं आपण धरूनच चालतो, नाहीतर ते मला बोलवत नाहीत हे एक असतंच आपलं ठरलेलं मनाशी. पण पुलंनी इतकी दशकं आपल्यावर राज्य केलंय आणि अजूनही ते अनभिषिक्तच आहेत आपल्या मनात. आपले सम्राट हा शब्द त्यांना लागू होत नाही, पण ते आपले आहेत. पण किती दशकं प्रत्येकाला असं वाटतं की माझे स्नेही आहेत ते, आणि अनेकांचे होतेच, म्हणजे शेकडो जणांचे होते. मी एक त्यांचा किस्सा ऐकलेला की एक त्यांची अशी मैफिल, भीमसेन जोशी वगैरे ते सगळे बसले होते आणि ते 6-7 वाजेपर्यंत ती मैफिल चालली सकाळी, आणि नंतर आता चला निघायचं म्हणून, तर भीमसेन जोशी म्हणले नाही सगळ्यांना बसावं लागेल. तर का, माझ्याप्रमाणे गाणं झालं नाही, मला पाहिजे तसं गाणं झालं नाही, म्हणून ते परत दुपारी 12:30-1 पर्यंत बसले की बाबा हा तुमचं मन भरलं का आता, आणि मग त्याच्यानंतर ते निघाले. आणि तसं आता हा म्हणाला कौशल ते खूप चांगलं होतं. म्हणजे त्यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये सुद्धा परफॉर्मर असायचा. तर मला या वाटतं सोनाली की मला असं वाटतं की या एका लेवलच्या वरती म्हणा किंवा एका लेवलने या कला सगळ्या एकमेकाला पूरक असतात. म्हणजे तुमच्यामध्ये दुसऱ्या एका कलेचा वास असणं, तुमच्यामध्ये असणं ही दुसऱ्या तुमच्यामध्ये असलेल्या कलेला उपकारक ठरते असं मला वाटतं. म्हणजे काही दगड मला फक्त एवढंच येते, बाकी मला काही येत नाही. ह्याच्यापेक्षा अनेक म्हणजे हे असलेल्या गती असलेल्या रस असलेल्या कलाकाराला ते एकमेकात हे करता येतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तू ते म्हणालास की पुलंचा परफॉर्मर त्याच्यामध्ये या ओळीमध्ये संगीताला तो दिसतो. त्या तुम्हाला त्या सगळ्या गुणांचा एकमेकांना उपयोग होतो नक्कीच. म्हणजे गद्य नट आणि संगीताची जाण असलेला नट जरी तो प्रोजमध्ये काम करत असला तरी त्याला एक तालाचं लयीचं भान असतं. तो पट्ट्या चुकत नाही बघ. गद्य असेल नाटक तरी
त्याला संगीताचा कान असेल तर, ह्याच्यावेळी त्याला संगीताचं काय ढ आहे एखादी नटी किंवा नट, तर मग त्याला तो वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये बोलू शकतात. मला एकदम असं 2-4 कलाकारांची नावं सांगायची वाटली, पण गॉसिप आवडते. आणि त्यांचं एक जे ऐकलं, त्यांचा एक इंटरव्ह्यू सुनीताबाईंचा आणि त्यांचा, की त्याच्यात त्या सुनीताबाई म्हणल्यात की मी असं कधी पाहिलं नाही की हा खूप वेळ पेटी घेऊन बसलाय किंवा खूप रियाज करतायत, असं मी कधी पाहिलं नाही. पण ते त्यांना कुठनं आलं, उपजत होतं कदाचित. उपजत होतं. आणि ते सुनीताबाईंना त्याची जाण होती. पण त्याने अगदी एक्सेप्शनल, तुला सोन्याला सांगतो की तुफान गर्दीचे बटाट्याची चाळ म्हण, वाऱ्यावरची वरात म्हणे चालू असताना 1.5 तासामध्ये हाऊसफुल आहे. मी स्वतः बघितलेलं आहे की मी अनेक वेळा जाऊन लाईन उभा राहिलोय. पण अमुक एक संख्या झाली त्या प्रयोगांची की सुनीताबाई म्हणायच्या, भाई आता पुरे आपण नवीन काहीतरी कर. असं कोण करेल? वर्षानुवर्ष शेकड्यांनी प्रयोग लोक करतात. ते आता त्यांनी ही शिस्त लावायची त्यांच्या क्रिएटिव्हिटीला, हे मोठं काम सुनीताबाईंनी स्वतः क्रिएटिव्ह असून केलं. आणि त्यांचं म्हणजे एक जोडी म्हणून त्यांच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण किती आदर वाटतो ना. सुनीताबाईंनी हा मी मॅनेजर आहे ही भूमिका घेणं त्या काळी, आणि वाईटपणा घेऊन. एक्झॅक्टली. कारण हे असे गप्पिष्ट होते, कोणी आलं या 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 असं म्हणजे गप्पामध्ये, तर त्यांचं काम राहतं म्हणून या वाईटपणा घ्यायच्या. कोणी असे पुण्याला आलं की नाही इकडे आलो होतो म्हटलं पुलांना बघून जावं, असं म्हणजे प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखे लोक यायचे. आणि किती वाजता तर ते पुलांना संकोच वाटायचं त्यांना हे करायला, कधी किती वाजता हो असं. पण मला फार छान वाटतं की पुलं असतानाच सुनीताबाईंनी आहे मनोहर तरी लिहिलं. म्हणजे हा त्यांच्या दोघांमधला जो मोकळेपणा आणि किती विश्वास एकमेकांवर, आणि एका अर्थाने क्रिटिसिझमला इतक्या खुलेपणाने स्वीकारणं की ते काय आहे म्हणून फक्त लहान तोंडी मोठा घास आहे. त्या सुनीताबाईंवर अनेकांनी साहित्यिकदृष्ट्या सुद्धा लिहून झालेलं आहे. मी अलीकडे वाचलं ते म्हणजे मंगला गोडबोलेंनी लिहिलंय, अरुणा ढेरेंनी लिहिलंय. पण सुनीताबाईंची GN विषयीची पत्र असतील किंवा आहे मनोहर तरीमध्ये त्यांनी मांडलेले अतिशय खाजगी काही घटना असतील. पण हे पुलांना शक्य नव्हतं का एडिट करणं किंवा असं म्हणणं की हे आपण नको छापायला, माझ्या प्रतिमेचं काय. तसं नाही केलं. त्या इतक्या लहान संवादात ते अडकलेच नाहीत. मला वाटतं की ते इतकं स्वीकारलं होतं, कारण सुनीताबाईंचं आयुष्यात असणं हो खरंच हे खोलवर. इव्हन मी त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी शिस्त लावलीच, दातृत्वालाही लावली. त्यांचं त्यांचे ते एक देणं होतं ना, ते दोघांचंही देणं होतं, पण त्याला एक शिस्त, त्याला पण एक आर्थिक ह्याला पण शिस्त लागते ना. बरोबर. त्यांनी लाखांनी देणगी दिली आहे, त्या सगळ्या व्यवस्थितपणे योग्य ठिकाणी पोहोचतील हे सुनीताबाईंनी काम केलं. मुक्तांगण, हो सगळं, बाबा आमटे, ब्लड बँकेला मुक्त पुष्कळ त्यांनी काही न गवगावा करता दिल्या. बरोबर. ही पुलांची खूप 2 वेगळी रूपं पाहिलेली फक्त त्याच्यावर सांगतो. पुलांचं एक झुंज वाऱ्याशी नावाचं नाटक होतं, तर त्याच्या पहिल्या कास्टमध्ये आम्ही होतो. तर वामन केंद्रे माझ्याकडे ते घेऊन आला, तर तेव्हा माझं वासूची सासू, अमुक तमुक, चिमणराव अशी कॉमेडी येण्याची इमेज होती. तर मला वाटलं पुलांचं नाटक आहे त्यामुळे हे कॉमेडी असणार, NCPA साठी करायचं होतं. तो म्हणा नाही गंभीर आहे, म्हणजे पुलं हे गंभीर आहेत. हो. तर त्यांचं काहीतरी थिएटर म्हणजे रंगभूमी विकास प्रकल्प नावाचा NCPAचा एक प्रोजेक्ट होता. डॉक्टर रानडे, अशोक रानडे वगैरे होते. त्यासाठी 5 प्रयोगांसाठी नाटक करायचं होतं, आणि वामन केंद्रे पुलंकडे घेऊन गेला. लास्ट अपॉइंटमेंट नावाचं एक नाटक होतं, रशियन मूळ, त्याचं इंग्लिश रूपांतर, हे करून द्या. पुलं म्हणा अरे हे गंभीर आहे, मी एक माझी इमेज अशी नाही आहे, ते करून द्या, आम्हाला पाहिजे थिएटर विकास रंगभूमी विकास प्रकल्पासाठी. पुलंनी 4 ते 5 दिवसात, विश्वास बसणार नाही नाटक बघून किंवा वाचून, की 4-5 दिवसामध्ये अशी पुलंची प्रतिभा होती. ते नाटक त्यांनी केलेलं होतं. गंभीर नाटक होतं. एक सामान्य माणूस विरुद्ध सत्ता, किंवा व्यक्ती विरुद्ध समूह, किंवा माणूस विरुद्ध निसर्ग, असे वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये आहेत. पण बोजड कुठेही नाही आहे. एखाद्या रहस्यकथेसारखं उलगडत जातं ते. त्यात मी होतो, वसंत सोमण म्हणून ॲक्टर होता, सयाजी शिंदे होता, आणि मामांची बायको होती गौरी केंद्रे, असं 4 जण होतो. अजित दांडेकरने सेट केला होता. तर त्या पहिल्या प्रयोगाला मी पुलंचं एक अगदी अनोखं रूप बघितलं, म्हणजे अस्वस्थ नाटककाराचं. म्हणजे
हे नाटक कसं रिसीव्ह होईल, NCPIच्या एक्सपेरिमेंटलमध्ये पहिला प्रयोग झाला आणि आम्हाला भयंकर टेन्शन होतं, कारण ते शब्दप्रधान नाटक होतं. म्हणजे डायलॉग म्हणजे अरे जरी सोपे असले तरी ते अरे नुसतं हे होतं ते. तर तरी आम्ही एकमेकाला पुलंकडे बघ आम्ही बघ. तर ते अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते आणि ते 3 बाजूनी प्रेक्षक होते. एक्सपेरिमेंटलला 250 वर्गले असे लोक होते आणि पहिल्याच त्यावेळेला खूप दबदबा असलेले टीकाकार म्हणजे माधव मनोहर मतकरींचे सासरे, तर ते पहिल्या व्हायचं बसले होते. असं थ्रेटनिंग असं वाटत होते का काय तुम्ही करा मग मी बघतो काय लिहायचं ते असं वगैरे असं. तर मग ते आम्ही बघितलं. मग पुलंनी ते नाटक बघितलं नाही, ते लाईट केबिनमध्ये जाऊन बसले. हे मंगला गोडबोलेंच्या त्या पुस्तकात पण आहे. लाईट केबिन त्यांना बघवलं नाही म्हणजे असे ते तिकडे जाऊन बसले आणि मग नाटक झालं आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. सगळ्या जाणकारांनी परीक्षकांनी त्याला उचलून धरलं नाटकाला. माधव मनोहरनी त्याला अक्षरशः आमच्या समोर घरून खेचत आणलं आणि लोकांकडे प्रॉमिस करायला सांगितलं की रंगभूमी प्रकल्पसारखेचे 5 प्रयोग करणार नाही, जास्ती प्रयोग करू हे तुम्ही आत्ता कबूल करा. तर पुलं त्यावेळेला जे म्हणाले ते त्या पुलंचं वेगळं रूप बघितलं मी, हळवं रूप बघितलं. ते म्हणाले मी आता 70रीत प्रवेश केला आहे आणि माझ्या तरुण मित्रांनी मला हे खूप मोठी भेट दिली. हे 2 त्यांचे मी विसरणार नाही कधी. ग्रेट. नाही आणि तुम्ही एवढा सहवास तुमचा आला, कधी तुम्हाला असं वाटलं की हे चिडलेत जरा किंवा आपण कधी जरा बॅकफुटला जावं? नाही असं ते म्हणजे दिग्दर्शनाला ते अशोक रानडे उच्चारांसाठी अमुक तमुक यायचे आम्हाला, श वगैरे यायचं किंवा पुलं सुद्धा येऊन जायचे. पण दिग्दर्शन वामन केंद्रेच होतं, ते इंटरफिअर करत नव्हते काही जास्ती. पण हां मी खूप वेळा असं नाही हे केलं. पण त्याच्यानंतर आमच्या गाठीभेटी झाल्या. 1 झुंज वाऱ्याशीसाठी जो मला मग बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं ते दाखवायला मी पुलंच्या केबिनमध्ये गेलो होतो. पुलं तिकडे डायरेक्टर होते NCPIचं, त्याच्या केबिनमध्ये मी गेलो होतो. त्यावेळेला ते सुरू झालं होतं त्यांचं एकूण थोडी प्रकृतीची घसरण सुरू झाली होती. तर मग ते उठले, मला शाबासकी दिली. तर ती शाबासकी मला नॅशनल अवॉर्ड इतकी मोठी आहे की त्यांच्या नाटकातलं अवॉर्ड त्यांना दाखवायला जाऊन त्यांच्याकडून शाबासकी मिळवणं 1 झुंज वाऱ्याशी. तर ते त्याच्यामुळे ही 2 मी अस्वस्थ पुलं आणि हळवे पुलं हे 2 मी त्या दिवशी एकाच दिवशी बघितले. ग्रेट. आपल्यासोबत अजून 2 मित्र आहेत तर त्यांना पण आपण बोलूया. आपल्यासोबत अजून आपले 2 मित्र आलेले आहेत, अक्षय जोशी आणि मिलिंद कुलकर्णी. अक्षय जोशी हा एक उत्तम लेखक आहे आणि मिलिंद कुलकर्णी एक अशी व्यक्ती की कुठलाही पब्लिक प्रोग्राम असेल तो ह्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. तर पब्लिक प्रोग्रामचा विषय निघाला म्हणून की पब्लिक स्पीकिंग जो एक प्रकार आहे, वक्ता म्हणून पुलंबद्दल फार आपण बोललो नाही कधी, पण असं कुठलंही 29-30 मिनिटाचं एक म्युन्सिपाल्टीचं भाषण आहे त्यांचं, ते पण यूट्यूबला लोक ऐकतात आणि त्याला पण भरभरून व्ह्यूज वगैरे असतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? म्हणजे त्याच्यात एकदा त्यांनी सांगितले की जर तुम्ही पहिल्या 3 वाक्यात जर एखादा विनोद नाही केला तर तो फाऊल धरतात पुण्यामध्ये. एवढा त्याबद्दल पण त्यांचा अभ्यास होता. नाही, त्यांचं एकतर निरीक्षण शक्ती प्रचंड, व्यंग टिपणाची एक अंगभूतच देणगी. बऱ्याच वेळेला मला असं वाटतं ना की आपण दैवी म्हणून त्या माणसांनी घेतलेल्या कष्टाचा अपमान करत असतो. दैवी आहेच आहे, पण त्याच्या जोडीला त्यांनी किती विविध वाचलेलं असेल, किती टिपलेलं असेल. आता पुण्यातल्या माणसाचं वर्णन करताना त्यांनी किती ऑब्झर्व केलंय. मी पुण्याचाच आहे, सोनाली पुण्याचीच आहे, कौशल थोडा अर्धा पुण्याचे संस्कार झालेले आहेत आजोळमुळे, तू स्वतः पुण्याचा आहेस. तर एक असं जाज्वल्य अभिमान पुणेकरांना असणार. दिलीप काकांनी झेंडा रोवलेला आहे. आता ते इकडं आलेत, म्हणजे 2nd इनिंग त्यांची जाज्वल्य अभिमानाची जाणार आहे. तर हे जे ऑब्झर्वेशन आहे किंवा पुण्यामध्ये एक ते पुलंनी असं म्हटलंय की पुणेकर स्वतःला शहाणे समजतात असं नाही, ते इतरांना कमी शहाणे समजतात असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. किंवा एक ती बोलायची पद्धत आहे की पुण्यात इतिहासाला फार महत्व आहे. त्यामुळे एखाद्या माणसाचं कौतुक तो जिवंत असल्यापेक्षा त्याच्या श्रद्धांजलीच्या सभेमध्ये जास्त केलं जातं, कारण तो इतिहास झाला. अशा गोष्टींवरती बोलायची खूप हौस पुणेकरांना असल्यामुळे, आणि म्हणून त्यांनी पुढे म्हणलंय की आपण कॉर्पोरेशनच्या उंदीर मारायच्या विभागात जरी कामाला असलो तरी अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी चुकीची याच्यावर भाष्य करायला आपण मोकळे असतो. किंवा आमच्या वेळी नव्हतं असं हे वाक्य तुम्हाला पेन्शनरच्या टेकडीपासून शिशु विहारापर्यंत ऐकू येईल. की हे किती जबरदस्त ऑब्झर्वेशन आहे. पुणेरी इंग्लिश बद्दल ते बोलले. तर वक्तृत्व त्यांचं हे साधेपणा हा एक खूप मोठा
अवघड असणारा गुण आहे पब्लिक स्पीकिंगचा, वक्तृत्वाचा, आणि तो पुलंकडे पुरेपूर होता. मंगला गोडबोलेंचं नाव निघालं त्याच्यात त्यांनी वर्णन केलं की पु ल देशपांडेंचं वाचताना सुद्धा असं आपल्याला वाटतं की ते अशा बाया सरसवून फुलपात्रात तांब्यातलं पाणी घेऊन पितात आणि आपल्याशी बोलतायत. तर साधेपणा आणि प्रचंड निरीक्षण, ते त्या त्या ठिकाणी पेरण्याची शक्ती, शब्दभांडार प्रचंड, भाषेवरचं प्रभुत्व. म्हणजे एखाद्या माणसाने स्वतःच्या जन्माबद्दल पण लिहावं. चित्रमय स्वगतमध्ये त्यांनी म्हटलेलं मी आपल्या सगळ्यांसाठी वाचून दाखवतो की मुंबईतल्या गावदेवी भागातली ही कृपाळ हेमराज चाळ. आता ह्याच्यात त्यांनी कंसात किरपाळ हेमराज उच्चारी असं पण लिहिलंय की मुंबईच्या गावदेवी भागातली ही किरपाळ हेमराज चाळ. या चाळीतल्या पहिल्या मजल्यावरच्या कडेच्या खोलीत 8 नोव्हेंबर 1919ला शनिवारी दुपारी माझा जन्म झाला. जगाच्या नाटकातल्या पहिल्या प्रवेशात एंट्रीला गाण्याऐवजी भोकाड पसरणं असतं. मी एंट्रीला रडायलाच विसरलो. सुईणबाईंपासून सगळेजण मला रड रड असं प्रॉम्प्टिंग करत होते. मी ढीम रडायला तयार नव्हतो. शेवटी सुईणबाईंनी सुई तापवून माझ्या मनगटावर आणि कपाळावर जळजळीत चटका दिला आणि सुई न बाई ही आपली उपाधी सार्थ केली. मी तारसप्तकात किंचाळलो. मी रडल्याची वार्ता चाळभर पसरली आणि मंडळी आनंदानं हसली. माझ्या सलामीच्या रडण्याचं सुद्धा हसं झालं. हा माझा पहिला एकपात्री विनोदी कार्यक्रम. हे स्वतःकडे बघण्याची जी वृत्ती आहे, किंवा त्यांचा जन्मच पुरुषोत्तम मास धोंड्याच्या महिन्यात झाला. त्यांनी म्हणलं की घरच्यांचे आभार मानतो, घरच्यांनी माझं नाव धोंड्यात न ठेवता पुरुषोत्तम ठेवलं म्हणून. किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती दिलीप सर, सोनाली, कौशल बोलले की किती गुण एखाद्या माणसाच्या अंगी असावे. म्हणजे आपण म्हणलं की 106 वर्षापूर्वी जन्मलेला आणि 25 वर्षांपूर्वी गेलेला माणूस एक मिरॅकलच होता की. म्हणजे असं वाटतं की त्या काळात जे पुलंना ऐकू शकले, आजच्या भाषेनुसार लाईव्ह किंवा त्यांचं स्टँडअप जे कोणी बघू शकले, तसं असं वाटतं की पॉडकास्ट नावाचा जो प्रकार आलेला आहे त्यात पुलंनी किती बहार आणली असती. म्हणजे त्यांचं बोलणं ऐकताना आपल्याला किती मजा आली असती, नाही? आकाशवाणीवरचे त्यांचे प्रोग्राम म्हणजे पॉडकास्टच होते ना. एक्झॅक्टली. आणि इतकं वावर त्यांचा समाजामध्ये, दिग्गजांची मैत्री, पूर्वसुरींबद्दलचा आदर, की बालगंधर्वांच्या नुसत्या स्मरणांनी सुद्धा गहिवरणं, किंवा समकालीनांवर लिहिणं. माणिक वर्मा, ज्योत्स्नाबाई भोळे, केशवराव भोळे, किती जणांवर त्यांनी लिहिलंय. अगदी हमीद दलवाई, नानासाहेब गोरे, बाबा आमटे, विज्ञानयोगी बाबा आमटे म्हणून लिहिलंय. समकालीन कलाकारांची मैत्री, वसंतराव. हे त्यांचं मनापासून असायचं. म्हणजे खरंच ते अंगावर पडले म्हणून लिहिलं असं नसायचं. त्यांचं खरोखरच त्यांना ग्रेटनेस त्यांचा ह्यांना माहीत असायचा. त्या इंद्रायणी काठीबद्दल तुम्ही बोललात, त्याचा सुंदर संदर्भ पुलंनी दिलाय की ते म्हणले की भीमसेन, मी, आम्ही सगळेच नौखे होतो. स्टुडिओ बुक केलेला होता. स्टुडिओच्या भाड्याचं मीटर टॅक्सीच्या मीटरपेक्षा जास्त वेगाने पळत होतं आणि ऑर्गनवाला आला नव्हता रेकॉर्डिंगच्या वेळेला. तर माडगुळकरांनी म्हणे जरी लिहिलं होतं की देवाची आळंदी वगैरे, तरी तिथे काही विठोबा येऊन पेटी वाजवणार नव्हता. तर अशा वेळी अचानक वसंता तिथे आला. कोण? वसंतराव देशपांडे. काय रे भाई, काय चाललंय? अरे असं असं रेकॉर्डिंग चाललंय. आडलंय का? ऑर्गनवाला आला नाही. ठीक आहे, मी बसतो ना म्हणले ऑर्गनला. आणि त्या इंद्रायणी काठीच्या रेकॉर्डिंग मधला ऑर्गन हा डॉक्टर वसंतराव देशपांडेंनी वाजवलेला आहे. गुळाचा गणपती मधल्या. किंवा पुलंनी आपल्या आशय फिल्म क्लबनी 35 वर्षानंतर चित्रपट दाखवला. आशयच्या निर्मितीत पण त्यांचं योगदान आहे. आशयला प्रोजेक्टर पुलंनीच दिलेला होता. तर तेव्हा ते म्हणले होते की आज पहिल्यांदा मी हा चित्रपट फुकट बघतोय. जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा निर्मात्यांनी मला सुद्धा रांगेत उभं राहून तिकीट काढून बघायला लावला होता. आणि इतक्या वर्षांनी लोक बघतायत म्हणजे खरंच आपण काहीतरी चांगलं केलंय. म्हणजे हे जे टिपण्याचं, चांगल्याला चांगलं म्हणण्याचं आणि प्रसंगी वाईटावरती निर्विष टीका करण्याचं जे धाडस होतं, जागल्या टाईप, म्हणजे बरोबर एक अशी भूमिका त्यांची जबरदस्त होती. म्हणजे कवीबद्दलचं प्रेम, कौशलला त्यांनी दिलेली दाद. आता 80व्या वर्षी त्यांच्या नंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतल्या माणसाची गाणी ऐकावीत, हे खुशीपत्र त्यांची पाठवणं खूप अमेझिंग होतं सगळ्या गोष्टी.
कवींबद्दलचं प्रेम तर फार भारी होतं. म्हणजे त्याच्याबद्दलही आपण नक्कीच बोलू. बोरकर त्यांचं दैवत, मर्ढेकर दैवत, खानोलकरांवर तर जीवापाड प्रेमच. असं ते पाडगावकर, आकाशवाणीला एकत्र नोकरी, म्हणजे त्या आकाशवाणीच्या नोकरीत काय काय घडत असेल ना, किती त्यांनी आनंद घेतला असेल. यशवंत देव, श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, सोपानदेव चौधरी, पु ल देशपांडे. तर ते पुलंचं पोट थोडं सुटलं होतं आणि हे सगळे लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायचे. तर ॲन्युअल मिटिंगला आकाशवाणीचं डायरेक्टर म्हणला दिल्लीचा की तुमचं जरा पोट सुटलंय. तर ते म्हणले दिस इज द ओनली इन्क्रीमेंट वी आर गेटिंग फ्रॉम ऑल इंडिया रेडिओ, बाकी आम्हाला काही मिळत नाही. तर किती आनंद दिलाय, लगेच बोललो. हा म्हणजे पाडगावकर आणि पु ल हे काय करत असतील तिथे. भिल्लंड सारखी निर्मिती त्यांनी केली आहे, एकत्र काम करणं. मी खरं आज पहिल्यांदा ऐकलं भिल्लंड बद्दल, मला माहिती नव्हतं. आणि इतके मिश्किल तर होतेच. तर ते पाडगावकरांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. ते म्हणले मी आणि PL कोल्हापूरला गेलो म्हणले प्रोग्रामला, आणि मग यजमान आम्हाला जेवायला घेऊन गेले. तर ते पद्माका काहीतरी हॉटेल होतं. पाडगावकरांची पण अशी सवय होती, सगळं लख्ख आठवत होतं. नॉनव्हेजचं म्हणले, तुम्हाला सांगतो म्हणले मिलिंद, त्या नॉनव्हेजचा पहिला घास मी खाल्ला आणि मी माझ्या पणजोबांना शेक हँड करून परत खाली आलो. एवढं ते तिखट होतं. तर म्हणे पण PL कसला म्हणे बहादर, त्यांनी ते नाका डोळ्यातलं पाणी पुसत सगळं नॉनव्हेज संपवलं म्हणे. आणि त्यावेळेला तोही सिगरेट ओढायचा, मी पण ओढायचो म्हणे सिगरेट. तर सिगरेट धरली म्हणे. तर ऑर्गनायझर एक कर्टसी म्हणून माचीस घेऊन आला. तर PL कसा म्हणतो, काही गरज नाही, सिगरेट नुसती मागं धरली तरी एवढं नॉनव्हेज तिखट होतं. असे ते स्वतःवरती विनोद करून जी सुरुवात असायची, बिनविषारी. त्यामुळे त्यांनी एखाद्यावर पुण्याच्या भाषेत टाकलाय, पुलंनी तेही वर्णन केलंय की पुणेरी भाषेत पिक्चर टाकलाय म्हणजे टाकला नाही, बघितलाय. कोट टाकून बाहेर पडलो म्हणजे कोट घालून बाहेर पडलो, असं तुम्ही हे त्यांचं ऑब्झर्वेशन प्रत्येक गोष्टींचं खूप होतं, फार भारी. अक्षय, तू आता लिहितोयस आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुला काय वाटतं? तू पण सगळं वाचलेलं तर आहेच. ॲक्च्युली मला त्यांची सगळ्यात जास्त गोष्ट काय आवडते की त्यांना ना कुठल्याही गोष्टीतलं चांगलं कसं टिपायचं नाही, फार चांगलं करायचं. म्हणजे आपण व्यक्ती आणि वल्ली आपण जेव्हा बघतो ना, तर त्यातली जी शेवटचे, जसं तू शेवटाकडे येतोस ना, तसं त्या व्यक्तिमत्वांच्या मागं काय दडलंय, त्यांच्या मागं काय आहे, हे जे आपल्याला बघायचं. म्हणजे कसं होतं, वरवर आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो आणि आपलं एक मत तयार करून घेतो, पण त्याची बॅकसाईड सुद्धा बघितली पाहिजे. बॅकसाईडला तो माणूस कसा घडला असेल याच्याबद्दलचा विचार. त्यातल्या काही काही गोष्टी आता फिक्शन आहेत, म्हणजे त्या सगळ्या व्यक्ती त्यांना भेटलेल्या नाही आहेत खरं तर. पण त्याबद्दलचं जे त्यांचं म्हणणं आहे ना, ते खूप आवडायचं. म्हणजे मला असं नाटक करायची खूप इच्छा होती की पुलंचा चष्मा जो आहे तो लोकांकडे बघायचं कसं हे पण सांगणार आहे. मला ती गोष्ट त्यांची आवडते. आणि आता आम्ही स्टँडअप करतो, तर आता त्याच्यामध्ये काय होतं, आता ना माझा आवाज पातळ आहे आणि मला एकदा एका खूप मोठ्या व्यक्तीने असं सांगितलं होतं की तुझा आवाज रंगभूमीसाठी नाही वगैरे. तर ते थोडंसं वाईटही वाटलं होतं. पण पुलंची मला ती गोष्ट काय आवडते की ते स्वतःवरती जोक करतात. म्हणजे मी एखाद्या जाड माणसाला बोललो तर त्याला वाईट वाटतं, पातळ आवाजाच्या माणसाला बोललो त्याला वाईट वाटतं, पण हे मी माझं आहे आणि माझी कशी फजिती होते हे सांगितलं तर लोक खूप आनंदाने घेतात. तर मला असं वाटतं ते जे आहे ना, स्वतःवरती पण प्रेम करायचं, इतरांवरतीही प्रेम करायचं. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा पहिलं केलं स्टँडअप, तर त्यावेळेला आम्ही त्याचं नाव ठेवलं मेरी आवाज ही मेरी पहचान. ते धाडस कुठून आलं तर ते त्यांच्याकडनं आलं की तेच करतात स्वतःवरती विनोद, तर मग आपण कोण आहे, आपण पण करायला काय हरकत आहे, असं ते एक होतं. आणि मला असं वाटतं की पुलं इतके मुरलेत ना, म्हणजे त्यांच्याबद्दलचं आपण काहीतरी बोलायला जावं आणि एखादा आपला रेफरन्स चुकावा तर लोक करेक्ट करतात आपल्याला की ते असं नाहीये, हे असं आहे. म्हणजे आनंद इंगळेंनी मला एकदा सांगितलेला किस्सा की एकदा आम्ही नाटक वगैरे होते व्यक्ती आणि वल्ली, तर त्यांच्यातलं चुकत होतं तर लोक करेक्ट करत होते बाहेरनं की काय नक्की तो डायलॉग आहे एक्झॅक्टली. इतके ते मुरलेले. म्हणजे आपण कुठलाही जोक सांगावं आणि फक्त पुढे म्हणावं की हे पुलांनी सांगितलं तर लोक त्याच्यावरती हसतात. मग ते खूप त्यांचं कुतूहल वाटतं की एवढं यश मिळणं एखाद्या लेखकाला हे खूप जास्त आहे आणि ते व्हायरल होण्यापेक्षा सुद्धा मुरलेत असं मला वाटतं. बरोबर. आज स्टँडअपचा विषय निघाला तर भारतातले पहिले स्टँडअप कॉमेडियन पु ल देशपांडे होते. म्हणजे परवा झाकीर खानचा एक इंटरव्ह्यू चालू होता आणि त्याला विचारलं गेलं की जॉनी लिव्हर स्टँडअप कॉमेडियन पहिले होते, तर तो म्हणला नाही तसं नाही आहे. तर झाकीर खाननी सांगितलं की पहिले आहेत पु ल देशपांडे, भारतातले पहिले स्टँडअप कॉमेडियन.
तर हे तेव्हा त्यांना माहीत पण नव्हतं की ही स्टँडअप कॉमेडी हा प्रकार असेल आणि हे नंतर एवढं मोठं होईल. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता झाकीर खाननी हे सांगितलं, त्यालाही माहिती होतं की हे स्टँडअप कॉमेडियन पहिले आहेत वगैरे, पण आपल्या इथल्या बऱ्याच शाळेतल्या मुलांना किंवा शाळेतल्या नाही थोड्या मोठ्या मुलांना हे फार माहीत नसतील पु ल देशपांडे, किंवा असं बरेच वेळेला ऐकायला मिळतं की नाही आम्ही नाही ऐकलं त्यांचं, नाही आम्हाला नाही माहिती कोण आहे, पण त्यांना एखादा कुठला तरी वेगळाच तिरका व्यक्ती माहिती असतो, त्याची गाणी किंवा त्याचं काय जे बोलणं असतं ते पाठ असतं. तर ह्यावर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं? मला तर असं वाटतं की ही परिस्थिती असणं जरा अवघड आहे, कारण जी मराठी कुटुंब आहेत त्या कुटुंबांमध्ये पुलंचं नाव माहिती नाही, त्यांचं साहित्य माहिती नाही, हे फार दुर्मिळ आहे सापडणं. आणि म्हणजे जसं आपण गप्पा मारतोय आणि आपल्या लक्षात येतंय की अनेकदा त्या व्यक्तीच्या विक्षिप्तपणाचे किस्से खूप रंगवून सांगितले जातात, तसं पुलंच्या बाबतीत नाहीये. ज्या काही आठवणी आहेत त्या फार आपुलकीच्या आहेत आणि त्यात एक ओलावा आहे, आनंदाचा झरा आहे त्या आठवणींमध्ये. त्यामुळे तू म्हणतोयस तो धोका मला जाणवत नाहीये. आणि असंही वाटत नाही की जसं पैठणी जेव्हा आंतरराष्ट्रीय फॅशन वीकला नेसल्यावरती लोकांना आवडायला लागली का काय असं आपण म्हणतो, तसं पुलंचं होणंच शक्य नाहीये. कारण प्रत्येक पिढी पुलंवर प्रेम करत मोठी होतीये, बरोबर, आणि त्यात संकोचाचा भाग नाहीये. म्हणजे खेळाडूंविषयी आपली भांडणं होतात किंवा तुला ते लेखन आवडतं का, मला नाही ते लेखन आवडतं, असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुलं आवडणं ही गोष्ट सामायिक आहे. बरोबर. फक्त तू म्हणतोयस तसं की पुढच्या पिढीपर्यंत त्यांना पोचवत राहणं हे आधीच्या पिढीचं कर्तव्य आहे. आपल्या आधीच्या पिढीने ते कर्तव्य पार पाडलेलं आहे. आपल्या आई वडिलांनी, आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी, बाईंनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी. तर हे आपलं पण कर्तव्य आहे की पुढच्या पिढीपर्यंत हा एक महान माणूस, इतका साधा वागणारा, सहज असणारा, पण इतकं सत्व असणारा, इतकं मोठं तत्व असणारा, ज्याला लाडाने आजकाल कॉन्टेंट म्हणतात, रिच कॉन्टेंट वाला, तर तो पुढं नेला पाहिजे. बरोबर. आणि आवडणार ना. म्हणजे आता काही संदर्भ हे थोडे काळाच्या ओघात मागं पडू शकतात की बटाट्याची चाळ, की आता वाडा संस्कृती किती राहिली आहे, काय राहिली, तरी सुद्धा थोडे रेफरन्स देऊन सांगितलं. तशी माणसं आजूबाजूला आहेत का, एक जगण्याचा रेटा आहे, बदलतं जग आहे, तरी सुद्धा काही गोष्टी या कितीही तुम्ही बँक्वेट हॉलमध्ये जरी लग्न केलं ना तरी सुद्धा ते कॉर्डिनेट करण्यासाठी झटणारा एक माणूस असतोच. किती इव्हेंट मॅनेजमेंट करायला दिली तरी सुद्धा त्याचं रूप थोडंसं वेगळं असेल आणि ते होतच अपील, म्हणजे भिडतच ते तुमच्या काळजाला. एक धोका तो एक ना सध्या मला जो जाणवतो बऱ्याच वेळा की पुलंच्या नावाने सोशल मीडियावर जोक्स जे येतात नाही, पुलंचे नसतात. पारायणी केलेले पुलंच्या साहित्याची त्याला त्रास होतो तेवढे. हे पुलंचं नाहीये वाक्य, कुठलीही वाक्य पुलं असं खाली लिहिलं असतं. तर याला काय मरणोत्तर साहित्य त्यांच्या नावाने तयार झालं, ते आणि वपू. हो, तिथे गेल्यानंतर त्यांच्या नावाने साहित्य तयार होते. पुलंचं विनोद काही असतं असं पुलं म्हणाले. असं कसं ते एका नाटकात पण होतं ना कुठल्या तरी, की कोणी काही पात्र बोललं की असं पुलं म्हणाले की सगळे हसायला लागले, टाळ्या वाजवतात. टूरमध्ये होतं पूर्व बेर्डेच्या, असं पुलं म्हणाले म्हणजे लोक हसायचे. ते आता हल्ली सोशल मीडियाला तो एक धोका झालाय फार. काय वाटेल ते जोक्स आहेत. मला माहितच हे पुलंचं नाही वाक्य. मला तर आसामी पण खूप आवडतं. माझ्या मोठ्या भावानी संदीपनी त्याचा एकपात्री प्रयोग केला होता आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवात. मला फार आवडतं आसामी. म्हणजे बटाट्याची चाळ तर निर्विवादच आहे, पण आसामीतलं कुटुंब पण फारच गोड आहे. आणि कशी मैत्री ना, बहुतेक ते वसंत सारवटेंचं आहे त्यांचं मुखपृष्ठ. कसं दिसलं असेल त्यांना. म्हणजे पुलंच्या सांगण्यात ती गर्दी, कमी जागा, माणसं, प्राणी, वस्तू, हे सगळं छोटी छोटी ती चित्र सुद्धा डोळ्यासमोर येतात. म्हणजे मला ते खूप वाटतं की त्यांना एकटे टायमिंग काढायचं. ते म्हणजे एखादं गिव्ह अँड टेक जे असतं ना, तर ते त्याचं आसामीमध्ये शंकरासोबत ते गेलेले असतात आणि शंकराला म्हणतात हनीमून इन मसूर. हनीमून नाही हो, हनीमून. पप्पा हनीमून म्हणजे काय, भेळकायची घेतो भेळकायची. तर हे जे आहे ना, एकट्या माणसाने टायमिंग काढणं बोलताना,
मला ते इतकं अबाब वाटतं. आणि हे काय आसामी मध्ये ते नाटकाला जातात सगळे मिळून, फायनली पोहोचतात आणि पडदा पडला की मग असं काहीतरी उल्लेख येतो. तर शंकर्या विचारतो पडदा म्हणजे वाळत घातलेलं धोतर पडतो तसा पडदा पडणार आहे का? मग तो खाली का नाही पडत, वरती का जातो? फादरचा जो टोन घेतलाय किंवा आता आसामी मध्ये सुद्धा म्हणजे त्यांच्या कोट्या तर आपल्याला माहितीये, पण वरचे जे आहेत ते सतत काहीतरी कुटत असतात. तर हे असले कुटील शेजारी आपल्या काय. आणि हे असं लिहिता लिहिता अचानक त्यांचं येतं की शंकर्या मला सांगत होता की बूट ते कसे घालायचे आणि तो सूट. ते म्हणतात की मोठं म्हणजे वय झाल्यानंतर जवळचं कमी दिसायला लागलं ते असं की आपल्या आजूबाजूची माणसं बदलली ते आपल्याला कळत नाही. इव्हन शंकर्याचा धडा बघतात ना तुकारामांवरचा, त्याला दिलेले प्रश्न असतात ते म्हणतात ना की मला गलबलून आलं, शंकर्याबद्दल कणव आली आणि मी त्याला जवळ घेतलं की काही वाटेल ते असतं त्याच्यात. तुकाराम आणि जिजाबाई यांचे चित्र काढा असं असतो घरचा अभ्यास दिलेला तुकोबांच्या धड्याखाली त्या पुस्तकामध्ये. तर ते त्यांना इतकं वाईट वाटतं की अरे मूळ तुकोबांचं तत्व बाजूलाच राहिलं आणि हे शिकवतायत काय शाळांमध्ये. त्यांना ते त्यांच्या वडिलांचं आठवतंय तर ते लिहा तुकाराम सिनेमा बघून आल्यानंतर तुकारामांचं संपूर्ण नाव लिहा, तुकाराम विष्णुपंत पागनीस. कितीदा तरी असं आठवतं की एखादा कठीण दिवस असावा आपला, म्हणजे आज ते लागू होतं की जसं चडफडत घरी यावं तर काहीतरी सौंनी थालीपीठ केलेलं असतं, शंकर्या काहीतरी इंग्लिश बोलून दाखवतो, शरी नाच करून दाखवते. मला लहान मुलगी आहे त्यामुळे मला इतक्या वेळेला तिच्यात शरी दिसते की कितीही कठीण असलं आयुष्य एखादा दिवस तरी ठीक आहे, आपली दृष्टी चांगली पाहिजे. ते अक्षय म्हणला तसं ना की व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्तिरेखांची जी सांगता आहे काय तुम्हाला स्पर्श करून जाते काळजाला. नारायणची संपताना की त्याच्या पोराच्या मुठीत काळा पडलेला लाडू होता आणि ठिगळांनी जोडलेली गोधडी त्याच्या आईने त्याच्या अंगावर घातली की दिवसभर तो हे सगळं सांभाळणारा माणूस. किंवा चितळे मास्तर कुठल्याच चपलेच्या टाचा इतक्या नंदा प्रधान, म्हणजे हे लोक. आणि इव्हन म्हणजे जिवंत माणसांवर पण त्यांनी जे लिहिलेलं आहे फारच अप्रतिम. म्हणजे गदी माडगुळकरांवरती काय अप्रतिम लिहिलंय. हा झरा मूळचाची खरा असावा लागतो. किंवा गदिमा गेले तेव्हा की मला तर वाटतं गदी माडगुळकर आणि आमचा जीवन प्रवास म्हणजे एखाद्या चित्रपटासारखा आहे. चित्रपट सुरू आहे आणि थिएटरमध्ये अचानक दारावरती एक्झिटची पाटी लागून लाल अक्षरांनी उजळून निघावं आणि अरेच्या चित्रपट संपला असं आपल्याला वाटावं, तसं काहीसं वाटलं. त्यांचा तो निष्प्राण ध्येय ठेवला होता. आणि पुढं त्यांनी लिहिलंय की मागे एकदा चित्रपटसृष्टी सोडण्याचा मी निर्णय घेतला तेव्हा माडगुळकर मला म्हणाले होते की मित्रा, मैफल अशी अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे. आता आम्ही काय म्हणावे आणि कोणाला म्हणावे असं लिहिणार आहेत राव. खरं तर ही आपली मैफिल चालूच राहू शकते, पण आपल्याला थोडा वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला थांबवावे लागेल. पण तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही इकडे आलात आणि थँक्यू सो मच.